नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता तुमच्या देखील घरामध्ये अशा शॉपिंग बॅग पडलेल्या असतील आणि त्या तुम्ही जर यूज करत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपण फक्त शॉपिंग बॅग आणि या ठिकाणी मी कार्डबोर्डचा एक छोटासा तुकडा घेणार आहे आणि या दोनच वस्तूपासून आपण या ठिकाणी हँड पर्स तयार करणार आहोत, जी की बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला देखील खूप छान बनते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात मी या ठिकाणी जी हँड बॅग होती ती व्यवस्थित अशा पूर्ण ज्या कडेने पॅक केलेली जो भाग होता तो या ठिकाणी पूर्ण कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी सर्व बाजू व्यवस्थित या ठिकाणी कट करत आहे, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर याचे 2 पार्ट्स तयार होतील आणि व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला हा व्यवस्थित ही बॅग जी आहे, पर्स जी आहे ती तयार करता येईल. बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर ही पर्स तयार होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी काहीही खर्च करायची आपल्याला गरज या ठिकाणी नसते. बघू शकतात मी या ठिकाणी कार्डबोर्डचा असा पुठ्ठा घेतलेला आहे आणि आता एक वरच्या साईडने आपल्याला याचा असा गोलाकार शेप तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो हँड पर्सला जो शेप आहे तो व्यवस्थित गोल आकाराचा तयार होईल. तुम्ही चौकोनी आकाराचा देखील या ठिकाणी ठेवू शकतात, परंतु मला वाटलं की गोलाकार जी पर्स आहे ती व्यवस्थित तयार होईल आणि दिसायला देखील छान दिसेल. बघू शकतात मी या ठिकाणी याला व्यवस्थित कात्रीच्या मदतीने कट करत आहे आणि नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी प्रोसेस आहे. जे कोणी नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला वरचा जो भाग आहे पुठ्ठ्याचा त्याला अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपल्याला हा जो मी या ठिकाणी जो पिशवीचा जो एक तुकडा कट केलेला होता, तुम्ही याला एकतर तुमच्याकडे फेविकॉल असेल तर फेविकॉलने देखील पॅक करू शकतात किंवा ग्लू गन असेल तर ग्लू गनने देखील याला पॅक करू शकतात. दोघंही गोष्टींनी अगदी आरामात हे चिटकतं. बघू शकतात मी याला या ठिकाणी फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि आता फेविकॉल लावल्यानंतर आपल्याला हा जो पिशवीचा जो एक भाग होता तो यावरती ठेवायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकतात आता हे दोघंही जे भाग आहे ते अशा पद्धतीने आपल्याला या पुठ्ठ्यावरती चिटकून घ्यायचं आहे. तुम्ही ग्लू गनने देखील हे चिटकवू शकतात आणि ग्लू गन जर नसेल तुमच्याकडे तर हे फेविकॉलने देखील अगदी आरामात चिपकतं. तुमच्या घरामध्ये जर फेविकॉल असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकतात, कारण की हे जो आपण कपडा घेतलेला आहे, कापडी पिशवी घेतलेली आहे ती अगदी आरामात या पुठ्ठ्याला चिटकते. तुमच्याकडे जरी ग्लू गन नसेल, तुम्ही फेविकॉलचा जरी या ठिकाणी वापर केला तरीही चालेल. बघू शकतात अशा प्रकारे मी दोघंही जे भाग आहे ती व्यवस्थित या ठिकाणी त्या पिशवीच्या कपड्याने असं पॅक करून घेतलेला आहे. जो पुठ्ठा आहे तोच आपण या ठिकाणी वापरलेला आहे. पुठ्ठ्याला व्यवस्थित आपल्याला ही पिशवी ठेवायची आहे. त्यानंतर आता बघू शकतात खालचा अगदी थोडासा भाग या ठिकाणी मी सोडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याची एक घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जो वरचा जो भाग आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. बघू शकतात त्यानंतर आता ह्या 2 घड्या झाल्या आहेत. त्यानंतर वरचा जो भाग आहे त्यावरती देखील आपल्याला एक अशा प्रकारे घडी तयार करून घ्यायची आहे. जो घडीचा असा शेप आहे तो या ठिकाणी तयार झाला पाहिजे अशा प्रकारे. आता बघू शकतात या ज्या घड्या आहे व्यवस्थित आपल्याला यावरती ठेवायच्या आहे आणि जो पर्सचा जो एक शेप असतो हँड पर्सचा तो या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता बघू शकतात या ठिकाणी मी हा जो शेप आहे व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. आणि आता हा उरलेला जो भाग आहे त्या पिशवीच्याच आपल्याला 2 या ठिकाणी पार्ट घ्यायचे आहे आणि ते अशा पद्धतीने यावरती चिटकून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण एखादे तुम्ही तर पर्स आणतच असाल आणि त्याला जो असा भाग असतो तो या ठिकाणी तयार करून चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकतात मी दोघंही साईडने तो पिशवीचाच कपडा यावरती चिटकून घेतलेला आहे. आता तुम्ही याला वेगवेगळा तुमच्याकडे स्टोन असेल किंवा मोती असेल त्यानुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकतात. माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, फक्त मोतीचे असे मणी होते, त्यानेच मी याला पर्सला व्यवस्थित डेकोरेट करून घेत आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. बघू शकतात अशा प्रकारे मी याला थोडंसं डेकोरेट करून घेत आहे. अगदी सोपं आहे. आता हा ग्लू आपण जो फेविकॉलनी हे चिटकवत आहे अगदी आरामात चिटकतं, फक्त याला थोडं सुकून द्यायचं आहे. मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामुळे माझा जो ग्लू आहे तो व्यवस्थित सुकलेला नसल्यामुळे
हे जे मोत्याची जी मणी आहे ती व्यवस्थित पॅक होत नाही आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जसं तुम्हाला याला डेकोरेट करता येईल तसं तुम्ही करू शकतात. आणि मोठी जरी तुम्हाला मोठ्या साईजची जरी तुम्हाला ही पर्स बनवायची असेल तरी देखील तुम्ही सेम याच पद्धतीने मोठी पर्स देखील तयार करू शकतात. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा. आता जे बटन आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही जुन्या पर्सचं बटन तुम्ही यावरती लावू शकतात किंवा अदर कुठलं तुम्ही दुकानातून देखील याला बटन वगैरे आणून त्याला लावू शकतात. बघू शकतात अतिशय सोपी प्रोसेस आहे. नक्की ट्राय करून बघा. दिसायला देखील खूप छान दिसत आहे आणि बनवायला तर त्याहूनही सोपं आहे. आय होप की व्हिडिओ आवडला असेल. लाईक